चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, जिल्ह्यात प्रथम. महसूल दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार. चांदवड येथील तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात महसूल दिन उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचे मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्याने चांदवड तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी करून नाशिक जिल्ह्याच्या पटलावर तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटलांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चांदवड देवळा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरीची दखल घेत त्यांना नाशिक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करून गौरवण्यात आले होते. त्यांचा सत्कार चांदवड व देवळा महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला. प्रशासकीय कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच SIR अंतर्गत BLO म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि उत्तम कामगिरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच कायदा, सुव्यवस्था व महसूल प्रशासनात मोलाचा दुवा ठरणाऱ्या पोलीस पाटलांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. यात चांदवड तालुक्यातील नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, पुरवठा निरीक्षक पवन सूर्यवंशी, सहाय्यक महसूल अधिकारी शीतल कुईटे व शिल्पा देशपांडे, मंडळ अधिकारी अभिजित पाटील व गणेश शिरसाठ, गोदाम पालक संदीप शिंदे, ग्राम महसूल अधिकारी राहुल नागे व गायत्री झोटिंग, महसूल सेवक संदीप गांगुर्डे व शताशी जाधव, संगणक ऑपरेटर सचिन शिकारे, पोलीस पाटील दीपक खैरे व गंगाधर उशीर, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बिरारी व जाधव यांचा गौरव करण्यात आला. देवळा तालुक्यातील नायब तहसीलदार दिनेश शेलुकर व कैलास निकम, पुरवठा निरीक्षक शारदा गावंडे, सहाय्यक महसूल अधिकारी शुभांगी शिनगारे, मंडळ अधिकारी सुवर्णा थेटे, गजानन डोके, मनोहर गांगुर्डे, तसेच ग्राम महसूल अधिकारी विकास अहिरे व पूनम आहिरे यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभास उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, उपविभागीय अधिकारी प्रणाली फुलेवार, चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण, देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार केदारे, नायब तहसीलदार कचवे, तसेच पुरवठा अधिकारी पवन सूर्यवंशी, देवळा तहसीलदार दिनेश शेलुकर व कैलास निकम आदी मान्यवर व महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट व सुटसुटीत सूत्रसंचालन सहाय्यक महसूल अधिकारी कुईटे मॅडम यांनी केले. उपस्थितांनी सर्व पुरस्कारप्राप्त अधिकारी, BLO, कर्मचारी व पोलीस पाटलांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्यावरच तुम्हाला सातबारा देता येत होतं. आता तुम्ही कुठेही सातबारा देऊ शकता किंवा सातबारावरचं काम करू शकता. ऑफिसही कुठून करू शकतो. लॅपटॉप आमचा जसा आम्हाला बरोबर ठेवावा लागतो, कारण दाखला कधीही कोणत्याही वेळेला कोणीही मागू शकतं. तो दाखला देणं हे जरी कार्यालयीन वेळेनंतर आपलं काम नसेल तरी पण एक भारताचा भावी नागरिक वर्ग आणलेला आहे आणि त्याचं महसूल विषयी जर वाईट जर आत्तापासूनच जर हे झालं, जेन झेड म्हणतो आपण तसं, तर ते जेन झेडचं आपल्याबद्दल वाईट हे होऊ नये म्हणून कोणत्याही मुलाला दाखल्याच्या बाबतीत तुम्ही आणि आम्ही अडवलं नाही पाहिजे. त्याला आपण मदत करायची आपली सगळी भावना पाहिजे. आणि यामुळेच मी ई सेवा केंद्रांना जे राबवतो ते यामुळेच राबवतो, कारण त्यांच्या चुकीमुळं तो दाखला बऱ्याचदा प्रलंबित राहतो किंवा चुकीचा निघतो. विशेषतः मी पाहिले आहे, माझ्या मते मी आता मंडळ अधिकारी पण आपण CSCच्या ग्रुपवर टाकून घेऊ, कारण त्यामध्ये OBCचा माळी किंवा कुंभार समाजाचा दाखला आहे आणि हे सरावाने इथे 90% लोकसंख्या कुणबी असल्यामुळं त्याला पण कुणबीचा दाखला बनवतात. अशा प्रकारे इथे चालतात. बऱ्याचशा गोष्टी आहे. नावात उत्पन्नाचा दाखला न जोडता नॉन क्रिमिनल अपलोड करणे. तर आजच एकाची खरडपट्टी काढून आलो मी.
तिथे उमराण्याचा CSC सेंटरवाला. आणि विशेष म्हणजे तो दाखला वर पाठवा, माझी वर सिटिंग आहे असे सांगितलं गेलं त्याला तहसील कार्यालयात. मग तहसील कार्यालयात पण मी म्हटलं की तुमची सेटिंग आहे तर तुम्ही माझ्याशी बोलायला पाहिजे, तुम्हाला जर असं सांगतो तर त्या व्यक्तीला मी म्हटलं की तुला सेतू केंद्र चालवायचं नसेल तर चालू नको, परंतु अशा पद्धतीने काम वाढू नको, कारण मला तो दाखला परत पाठवावा लागला. ज्या व्यक्तीला तो दाखला पाहिजे त्याला तो उशिरा मिळणार आहे, ही आमची तळमळ आहे. याच तळमळीने आपल्या सर्वांना आता कामकाज करावं लागणार आहे. आपल्याला कोणाची अडवणूक करण्याची सोय राहिलेली नाही, कारण सर्व ऑनलाईन त्यांना वर दिसत आहे की तुमच्याकडे कोणती फेरफार नोंदी कुठं प्रलंबित. एका वर्षाच्या आत त्याचं निराकरण केलेलं आहे. आज जवळपास 903 केसेस यांचं निराकरण झालेलं आहे. दाखल्यांचं कामकाज असेल तर 3 दिवसाच्या आत दाखला हा देतात, कुठलाही प्रकारचा दाखला असेल. त्यानंतर सरांच्या टेबलवर तुम्ही अनेक ग्राम महसूल अधिकारी अनेक बाहेरचे कागद देत असेल तर सरांच्या टेबलवर आपल्याला कधीही कागद सहीसाठी फाईल प्रलंबित दिसणार नाही. इतकं तात्काळ प्रत्येक गोष्टीवर अंमलबजावणी केली जाते. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील अतिशय काळजीपूर्वक ते सर्व गोष्टी बारकाईने बघत असतात. मार्गदर्शन वेळेवर. त्यानंतर प्रकाश भालचंद्र धामणे त्यांनी देखील पुढे यायचं आहे. टाळ्या वाजवून धावते ती निष्ठा करण्यासाठी पुढे यायचं आहे. वेळात वेळ करून आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. मला या ठिकाणी विशेष आभार, आपला तर हा कौटुंबिक कार्यक्रम आहेच, पण विशेष आभार या ठिकाणी बैठक घेतली कसं. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून पूर्ण महसूल खात्यामध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने वर्षभरामध्ये ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आपण इथे गौरव करतो. या पद्धतीमध्ये आपण कोतवालपासून ते नायब तहसीलदारपर्यंत जे कर्मचारी अधिकारी, त्याचबरोबर सध्या विशेष पुनरीक्षण मोहीम मतदारांची चालू आहे. त्यामध्ये उत्कृष्ट काम केलेले बूथ लेवल ऑफिसर आणि गावामध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवणारे पोलीस पाटील या सर्वांचं या निमित्ताने आपण कौतुक केलं आहे आणि त्यांना पारितोषिक देऊन गौरवलं आहे. या सर्वांच्या कामामुळेच हा तालुका चांदवड आणि देवळा तालुका दोन्ही महसूल कामामध्ये अग्रेसर आहेत आणि यामुळेच जिल्हा स्तरावर सुद्धा या उपविभागास उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणूनही पारितोषिक मिळालेले आणि या दोन्ही तालुक्यांच्या सर्वसामान्य नागरिकांना सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी जी सेवा दिली त्याची ही पोच आहे असे मी समजतो. धन्यवाद.